तर एका बाजूला कोकणामध्ये ऑपरेशन टायगर सुरू करत शिंदे गटानं ठाकरे गटाला मोठा धक्का दिलाय तर दुसऱ्या बाजूला कोकणामध्ये भाजपाने सुद्धा महाविकास आघाडीला मोठा धक्का दिलाय। कुडाळमधील ठाकरे गटाचे काँग्रेसचे 9 नगरसेवक भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत। भाजपाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे पक्षप्रवेश होणार असून ठाकरे गटाचे 7 तर काँग्रेसच्या 2 नगरसेवकांची पक्षाला सोडचिठ्ठी। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कोकणामध्ये घडामोडी वेगाने घडतायत, महाविकास आघाडीला धक्क्यांवर धक्के बसतायत। कारण काय आहे? महाविकास आघाडीची वज्रमूठ तिथे कुठेतरी कमी झाल्याचं किंवा त्याचा प्रभाव कमी झाल्याचं दिसतंय। नक्कीच कोकणामध्ये आहे ते महाविकास आघाडीचा प्रभाव आहे तो कमी झालेला दिसून येतोय। कारण की जर बघितलं असेल तर कुडाळमधले 9 नगरसेवक होताना पाहायला मिळतं। रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात खरं तर हे पक्षप्रवेश करणार आहेत। यामध्ये उबाटा गटाचे 7 नगरसेवक तर काँग्रेसचे 2 नगरसेवक आहेत ते पक्षप्रवेश करणार आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये खिंडार आहे ते उद्धव ठाकरे गटाला कोकणामध्ये पडताना पाहायला मिळतात। जी नक्कीच गणेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। तर कोकणात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसतो। एका बाजूला शिंदेंकडनं ऑपरेशन टायगर सुरू झालेलं आहे तर दुसऱ्या बाजूला भाजपामध्ये सुद्धा काँग्रेस आणि ठाकरे सेनेचे नगरसेवक प्रवेश करणार आहेत।